काय कारणं वाटतात बिबट्याने शहराच्या इतक्या जवळ येण्याची? आता माझं एक मत आहे, की आपण जे काही पाहतो, आपण हा विचार करतो, की आपण आपल्या वी आर वे म्हणजे आपण इतके सेल्फिश आहोत, की आपल्याच्या पुढे आणखीन कोणाचा विचार आपण कधी करत नाही. की आता मला सांगा, की माझं बालपण पुण्यातलं 1940च्या मध्ये मी पुण्यामध्ये शुक्रवार पेठेत राहत होतो. तिथून स्काउट ग्राउंड जर पाहायला गेलं हार्डली 1.5 किलोमीटर. पण त्या 1.5 किलोमीटरच्या अंतरामध्ये एक घनदाट जंगल होतं आणि त्या जंगलातून आम्ही स्काउटवर ग्राउंडवर खेळायला जायचो. परत येताना ही भीती असायची की जंगलात आपण जाऊ, प्रॉब्लेम तर होणार नाही, कुठला प्राणी ते येणार नाही. अशा पद्धतीमध्ये आम्ही भीत तिथून यायचो. म्हणजे एक टोळी करून बोलत बोलत जोरात बोलत तिथून आलो तरच आम्हाला वाटायचं की आपण सेफ आहोत. तर आज परिस्थिती अशी झाली आहे की आपण सगळीकडे आपली पॉप्युलेशन वाढते आणि त्या वाढणाऱ्या पॉप्युलेशनसाठी आपल्याला जागा पाहिजेत, आपल्याला घरं हवीत आणि घरांसाठी बाकीच्या पण ज्या गोष्टी लागतात त्या पण आपण त्याच्यासाठी पण जागा आपण ऑक्युपाय करतो. अशा परिस्थितीमध्ये वन्य प्राण्यांचा काय दोष आहे? कारण एकेकाळी ही त्यांची जागा होती, त्या जागेवर आपण कब्जा केला आणि आपण आज त्यांना म्हणतोय की तुम्ही इथे कसे आलात? आपण कुठेतरी चुकतोय.